नमस्कार, मी पायल. एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मोहपुरी येथील कैलासवासी गणपतराव किसनराव पाटील जाधव यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन. जालना जिल्ह्यातील घनसंग विधानसभा मतदारसंघातील मोहपुरी येथील ज्येष्ठ नेते तथा एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संपादक भाऊसाहेब पाटील जाधव व नारायण पाटील जाधव यांचे वडील श्रीकृष्ण जाधव अभिषेक जाधव यांचे आजोबा गणपतराव किसनराव जाधव यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले असून जाधव कुटुंबाच्या सांत्वनासाठी माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे, माजी पंचायत समिती सदस्य रामेश्वर वाडेकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य बापूराव देशमुख, अण्णासाहेब साबळे, सभापती कल्याणराव सपाटे, माजी पंचायत समिती सदस्य कुंडलिकराव हिमके, जगन्नाथ पाटील थोरात, अर्जुन वायबाशे, माऊली चाटे, बळीराम वायबाशे, श्रीमंत साळवे, बाप्पासाहेब उडान, परमेश्वर खरात, किशोर पवार, रामेश्वर पवार, भगवान घुगे, भागवत घुगे, भागवत नागरे, भास्कर खाडे, सुभाष उडान, गणेश वहाग, बाळाभाऊ वहाग, एसटी कंट्रोल देशमुख, होशेसर, निखिल साळवे, धोंडराम तारक, मोहन गव्हाणे, माऊली चिपाटे, सुरेश घुगे, रामदास सानप, नशीरबाई शेख, बिभीषण कपाट, सरपंच सर्जेराव राठोड, रामजी सानप, प्रमोद नागरे, लाईनमन आसाराम पांढरे, परिसरातून आलेले भाऊसाहेब पाटील जाधव, मित्रमंडळ, सर्व अधिकारी पदाधिकारी, सरपंच, चेअरमन, कार्यकर्ते, गावकरी, पाहुणे, महिला यांनी कैलासवासी गणपतराव किसनराव जाधव यांच्या आत्म्याला सुख शांती लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते काय म्हणाले ते पाहूया. आज मला या ठिकाणी मी सांत्वन भेटीसाठी माझे अत्यंत जीवाभावाचे सहकारी भाऊसाहेब जाधव यांचे वडील श्री गणपत किसनराव जाधव यांचं वय 105 वर्षाचं होतं. त्यांचं दुर्दैवाने 2 दिवसापूर्वी निधन झालं. त्यांच्या सांत्वन भेटीसाठीच मी आलेलो आहे. खरं तर अतिशय त्यांनी खरं तर खूप कष्टाने जीवन जगले आणि परिवार वाढवला. 2 मुलं, 1 मुलगी अशा पद्धतीचा परिवार त्यांनी वाढवला. त्यातल्या भाऊसाहेबांना त्यांनी एवढ्या चांगल्या पद्धतीनं आज ते समाजकार्यात आणि जे काही लोकांच्या सगळ्या सहवासात राहून आज चांगलं ते काम करतायत आणि त्यामुळं आम्हालाही त्यांच्याबद्दलचा सारखा अभिमान. आज मला या दुःखद प्रसंगी मी त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो असं ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि जाधव परिवारावर जे दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे त्या दुःखातून खऱ्या अर्थाने सावरण्याची शक्ती ईश्वराने त्यांना द्यावी अशी ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि माझी भावपूर्ण अशी श्रद्धांजली श्री कैलासवासी गणपतराव जाधव यांच्याप्रती व्यक्त करतो. ओम नमः शिवाय. एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट व शेअर करा. धन्यवाद.